पॅप स्मिअर टेस्ट घेतात तेव्हा त्याच्यामध्ये सेल्स दिसतात. मग त्याच्यानंतर बायोप्सी केली जाते आणि अल्ट्रासाऊंडने आयडेंटिफाय केलं जातं. सो काय लिहिलंय रोहन विषयने? रोहन विषय तू काय लिहिलंयस? Okay, so it is diagnosed with the pap smear test, biopsy and ultrasound. Now, now treatment, there are treatment आहे chemotherapy, radiation, सर्जिकल रिमूव्हल ऑफ युटेरस म्हणजे हिस्टेक्टोमी असं म्हणतात. या केसमध्ये काय केलं जातं, ऍक्च्युली अख्खं युटरसच काढलं जातं, बरोबर. सो दॅट इज ट्रीटमेंट. नेक्स्ट पार्ट इज वजायना. नाउ vagina, it is a tubular female copulatory organ. It is 7 to 9 centimeter in length. It lies between the cervix and the vestibule. Okay, now the vagina wall has an inner mucosal lining, the middle muscular layer and an outer adventitia layer. The mucosal epithelium is stratified and non-keratinized and strong stores glycogen. Okay, now vagina. See, vagina is the last terminal part, which is a tubular female copulatory organ measuring about 7 to 9 centimeter in length. It is lies between the cervix and vestibule. आपण काल वेस्टिब्यूल बघितलेलं. ओके, एक्सटर्नल फिमेल जेनेटलिया. तर वेस्टिब्यूल आणि सर्विक्सच्या मधला जो पार्ट आहे तो वजायना आहे. इट इज हायली मस्क्युलर अँड एक्सटेन्सिबल मेम्ब्रेन organ which receive the erect penis at the time of sexual intercourse. The vaginal wall has an inner mucosal lining. वजायनाचा आतला जो वॉल आहे ना, हा म्युकोसल लेअरचा आहे आणि मिडिल लेअर अँड आउटर लेअर, मिडिल मस्क्युलर लेअर अँड आउटर ऍडव्हेंटिशियल लेअर आहे. सो जो इंटरनल लेअर आहे म्युकोसल लेअर, हा स्ट्रॅटिफाइड एपिथेलियमचा बनलेला आहे. इट इज मेड अप ऑफ स्ट्रॅटिफाइड एपिथेलियम अँड इट इज नॉन कॅरेटनाइज आणि व्हेरी इम्पॉर्टंट, इट स्टोर्ड ग्लायकोजन स्टोर करतो. सो देयर आर नो gland but the cervical secretion of mucus is received in the vagina. Now the opening of the vagina into vestibule, vaginaचं ओपनिंग वेस्टिब्यूल मध्ये जे ओपन होतं त्याला म्हणतात vaginal orifice. ओके, आपण तिकडे पेनिस मध्ये बघितलेलं. ओके, ग्लान्स पेनिस. सो इकडे आहे ते vaginal orifice आहे. Now the opening, this opening is covered by partially by the fold of mucous membrane called as hymen. Now function, the vagina acts as a passage for menstrual flow as well as the birth canal during parturition, that is delivery. So this is the function of vagina. So आपण internal genitalia बघितला, ज्याच्यामध्ये ओव्हरी, फेलोपियन ट्यूब, युटरस आणि शेवटचा पार्ट वजायनाचा बघितला. सो इकडे तुमची फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट संपला. आता आपण घुसणार आहोत ओव्हरी मध्ये. ओके, दॅट इज स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. ओव्हरीची स्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट. नाव इथपर्यंत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सगळ्यांना कळली का? सगळ्यांना फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कळली?
आता आपण बघूया स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी, म्हणजे ओव्हरीचं स्ट्रक्चर कसं आणि त्याची डेव्हलपमेंट कशी होते हे आपण बघणार आहोत. बघा ना, हा टीएस ऑफ ओव्हरी आहे. या ओव्हरी मध्ये ना हे जे काही पार्ट आहेत, आपण ही जरा जास्त चांगली पुढे आपण बघूया. हा जो काय पार्ट आहे, ह्या पार्टला सगळ्याला कॉर्टेक्स म्हणतात, बरोबर. आणि सर्वात आतला जो पार्ट आहे, या पार्टला जिकडे ब्लड वेसल वगैरे दिसत आहेत त्याला मेडुला म्हणतात. हा जो पार्ट आहे हा कॉर्टेक्सचा पार्ट आहे सगळा, त्याला आतली लाइनिंग आहे. आणि आतला जो ब्लड वेसल दिसलेला पार्ट आहे, दॅट पार्ट इज कॉल्ड एज मेडुला, त्याला मेडुला असं म्हणतात. जसं आपण बघितलं सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या जर्मायनल सेल पासून प्रॉलिफरेशन व्हायला सुरुवात होते, म्हणजे जर्मायनल एपिथेलियल सेल पासून स्पर्म तयार होतात. तसं इकडे ना ह्या जर्मायनल सेल्स आहेत सगळ्या. या जर्मायनल सेल्स पासून पहिलं प्रायमरी फॉलिकल होणार, मग प्रायमरी फॉलिकलचं सेकंडरी फॉलिकल होणार, मग टर्शरी फॉलिकल होणार, त्यानंतर मॅच्युअर फॉलिकल होणार. त्याच्यानंतर मॅच्युअर फॉलिकल म्हणजे मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल, त्याच्या आत एक उसाइड असतो, म्हणजे एक एग असतो. मग हा मॅच्युअर फॉलिकल ब्रेक होतो. मॅच्युअर फॉलिकल म्हणजे मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल ब्रेक झाला की फक्त एक बाहेर येतो, म्हणजे एवढा पार्ट फक्त बाहेर येतो, दॅट इज ओव्ह्युलेटेड ओवम, जो नॉर्मली 14 दिवसाने होतो. मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14 दिवसाने एक ओव्हरी मधनं एक बाहेर येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या फिमेलला 1 तारखेपासून मेन्स्ट्रुअल सायकल चालू झाली आहे, पहिला दिवस, तर पहिल्या दिवसापासून 14व्या दिवसापर्यंत, म्हणजे 14 तारखेला प्रत्येक ओव्हरी मधनं 2 पैकी कुठल्याही एका ओव्हरी मधनं एक बाहेर रिलीज होणार, दॅट इज कॉल्ड एज ओव्ह्युलेशन, किंवा त्याला मिड मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतात. एखाद्या फिमेलची 3 तारखेपासून चालू झालाय, म्हणजे 3 तारीख पहिला दिवस आहे सायकलचा, सॉरी संपून दुसरी सायकल चालू व्हायचा पहिला दिवस. सायकल झाल्यानंतरचा दिवस म्हणतोय मी, म्हणजे पहिली सायकल संपली, ते काय शेवटचे मेन्स्ट्रुअल फ्लोचे 5-6 दिवस सोडले की दुसरी सायकल चालू होते. दुसरी सायकलचा पहिला दिवस, कुठलीही तारीख घ्या, समजा तुम्ही 3 तारीख घेतली तर 3 तारखेपासून 14वा दिवस, म्हणजे 17 तारखेला प्रत्येक ओव्हरी मधनं, सॉरी प्रत्येक नाही, 2 पैकी एका ओव्हरी मधनं एक रिलीज होतं. सो ह्या 14th डे ला म्हणतात मिड मेन्स्ट्रुअल सायकल. मिड मेन्स्ट्रुअल सायकलला ओव्हरी मधनं एक रिलीज होतं. आता असं कोणीच सांगू शकत नाही की 14व्या दिवशीच होईल म्हणून. त्यामुळे काही फिमेल मध्ये म्हणजे कसं असतं की हे सगळं हॉर्मोनशी रिलेटेड आहे. आणि हॉर्मोन आणि मेन्स्ट्रुअल सायकल हा जो काय प्रकार आहे हा माइंडसेटशी रिलेटेड आहे. सो जेव्हा स्ट्रेस असेल किंवा फिजिकल एक्झर्शन जास्त असतं, त्यावेळेला सायकल डिले होते, मागे पुढे होतात बऱ्याच फिमेल मध्ये. तर त्यावेळेला ओव्ह्युलेशनचा पण पार्ट जो आहे, म्हणजे 14व्या दिवशी होत नाही, नॉर्मली 14व्या दिवशी कधी कधी अगोदर होतं 2-3 दिवस, किंवा कधी कधी नंतर होतं 2-3 दिवस. तर त्यामुळे हे जे काही पिरियड आहेत 14 दिवसाच्या अगोदर आणि 14 दिवसाच्या नंतरचे, ज्याला आपण साधारण 2 दिवस अगोदर, 3 दिवस अगोदर, 3 दिवस नंतर, म्हणजे 6 ते 8 दिवसाचा पिरियड पकडला जातो. हा हायली फर्टिलाइज पिरियड म्हणतात, किंवा डेंजर पिरियड म्हणतात. डेंजर पिरियड अशा अर्थाने की या फेज मध्ये जर सेक्शुअल इंटरकोर्स झाला किंवा कॉप्युलेशन झालं तर देयर इज अ 100% चान्स ऑफ फर्टिलायझेशन. सो ही एक बर्थ कंट्रोलची मेथड आहे जी आपण पुढे बघणार आहोत. आता एवढंच लक्षात ठेवा की प्रत्येक ओव्हरी मधनं एक जे रिलीज होतं ते 14व्या दिवशी होतं. मग मेन्स्ट्रुअल सायकल दुसऱ्या मेन्स्ट्रुअल सायकलचा जो पहिला दिवस आहे, त्या पहिल्या दिवसापासून ते पुढे 14 दिवस सोडवायचे. असे प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी ओव्हरी मधनं एक बाहेर येतं, 2-4 दिवस मागे पुढे. ओके, सो हे ओव्ह्युलेशन झालं. आता ओव्ह्युलेशन झाल्यानंतर रिकामा जो काय मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल आहे, ज्यातनं एक बाहेर पडलंय, उसाईड बाहेर पडलंय, याला म्हणतात कॉर्पस ल्युटियम. हा दिसतोय तो कॉर्पस ल्युटियम आहे. आणि हा कॉर्पस ल्युटियम काही काळ राहतो, कारण माहित नाही आपल्याला एक फर्टिलाइज होणार आहे का नाहीये. जर एक फर्टिलाइज झालं तर हा कॉर्पस ल्युटियम एंडोक्राइन ग्लँड म्हणून काम करतो आणि फिमेल प्रेग्नन्सी हॉर्मोन तयार करतो, दॅट इज कॉल्ड प्रोजेस्ट्रॉन. जर एक फर्टिलाइज झालं तर, जर एक फर्टिलाइज झालं नाही तर हे एक मेन्स्ट्रुअल फ्लो बरोबर बाहेर पडतं. आणि हा जो काही कॉर्पस ल्युटियम, त्याचं कन्व्हर्जन कॉर्पस अल्बिकस म्हणजे व्हाईटिश मास मध्ये होतं, जे ओव्हरी मध्ये डिजनरेट होतं. तर अशा रीतीने हे आपण आता स्ट्रक्चर बघणार आहोत. मी परत एकदा रिपीट करतो. हे ब्लड वेसल आहे, ही ओव्हरी आहे पूर्ण. ओव्हरीचा ते सेक्शन घेतलाय, हा बाहेरचा भाग फर्स्ट, हा लक्षात घेऊ नका, हा सेक्शन घेतलेला पार्ट आहे, इथपासून चालू झालाय. आता बाहेरचा जो हा पार्ट दिसतोय तुम्हाला, हा सगळा, ओके, हा सगळा कॉर्टेक्सचा पार्ट आहे, याच्यामध्ये सगळं चाललंय. आतले ब्लड वेसल्स वगैरे दिसत आहेत,
नर्व्स ब्लड वेसल तो आहे मेडुलाचा पार्ट. दिस इज मेडुला, दिस इज कॉर्टेक्स. नाउ कॉर्टेक्सचा इंटरनल लाइन बाय कॉर्टेक्स इज इंटरनल बाय सिंगल लेयर ऑफ, और कॉर्टेक्स इज लाइन बाय सिंगल लेयर ऑफ प्रायमॉडियल एपिथेलियम म्हणजे क्युबॉइडल जर्माइनल एपिथेलियल सेल्स असतात. हे जसे सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये क्युबॉइडल जर्माइनल एपिथेलियल सेल्स आहेत, तसे इकडे सुद्धा प्रायमॉडियल किंवा क्युबॉइडल जर्माइनल एपिथेलियल सेल्स आहेत. हे जर्माइनल एपिथेलियल सेल्स किंवा जर्माइनल एपिथेलियल सेल्स मध्ये oogenesis होतं, आणि oogenesis होऊन हे सगळं तयार होतं. कोणकोणते? प्रायमॉडियल फॉलिकल्स, त्याच्यानंतर प्रायमरी फॉलिकल्स, त्याच्यानंतर सेकंडरी फॉलिकल्सच्या नंतर टर्शरी फॉलिकल्स, त्याच्यानंतर इकडे मॅच्युअर्ड ग्राफाईट फॉलिकल्स. मॅच्युअर्ड ग्राफाईट फॉलिकल मध्ये oocyte असतं, आणि हे oocyte 14व्या दिवशी मॅच्युअर्ड ग्राफाईट फॉलिकल ब्रेक होतो आणि एग बाहेर पडतं, म्हणजे ओवम बाहेर पडतं, ज्याला सेकंडरी oocyte असं म्हणतात. खरं इट इज नॉट अ मॅच्युअर्ड एग, सेकंडरी oocyte. मग बाहेर पडल्यानंतर रिकामा असलेला जो काय मॅच्युअर्ड फॉलिकल्स आहे त्याचं कन्व्हर्जन कॉर्पस ल्युटियम मध्ये होतं, जो येलोइश मास आहे. आणि कॉर्पस ल्युटियम जर एक फर्टिलाइज झाला तर कॉर्पस ल्युटियम टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड म्हणून काम करतं. सो व्हेरी इम्पॉर्टंट टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड. हे सगळं 20 दिवसापर्यंत होतं. बघा पहिला दिवस आहे, हे 12व्या दिवशी तयार होणार सगळं, 14व्या दिवशी एग रिलीज होणार, आणि 20व्या दिवशी कॉर्पस ल्युटियम तयार होणार. आता पुढचे जे दिवस आहेत हे वेट होतो. एक फर्टिलाइज हा एक बाहेर येतो, हा फेलोपियन ट्यूब मध्ये जातो, हा सगळ्या 6 ते 7 दिवसाचा 4 ते 5 दिवसाचा काळ आहे. ह्याच्यात जर एक फर्टिलाइज झाला नाही तर मात्र हे कॉर्पस ल्युटियम कन्वर्ट होतं कॉर्पस अल्बिकल्स मध्ये, आणि ते ओव्हरी मध्ये डिजनरेट होतं. हा जो काय एग आहे, हा एग आतले जे काय सिलेड एपिथेलियल सेल्स आहेत प्लस तिकडे ना मॅक्रोफेज सेल्स असतात. हे मॅक्रोफेज सेल्स फॅगोसाइटिक असतात. एग मेल्यानंतर ती फॉरेन बॉडी होते, फॉरेन बॉडी त्याला डिस्ट्रॉय करतात, आणि छोट्या छोट्या पार्टिकलच्या फॉर्म मध्ये मेन्स्ट्रुअल फ्लो बरोबर हे ओव्युलेटेड एग बाहेर पडतं. जर एक फर्टिलाइज झालं तर मात्र कॉर्पस ल्युटियम एंडोक्राइन ग्लँड म्हणून काम करतं, आणि हे कॉर्पस ल्युटियम मग फिमेल सेक्स हॉर्मोन तयार करतं, दॅट इज कॉल्ड एज प्रोजेस्ट्रॉन. आणि हे प्रोजेस्ट्रॉन म्हणजे प्रेग्नन्सी हॉर्मोन, जे पुढे प्रेग्नन्सीसाठी उपयोगी पडतं. आता जे आपण मागच्या वेळेला असं बघितलेलं की हे जर्माइनल सेल्स आहेत, या जर्माइनल सेल्सना हे सगळं तयार करण्यासाठी स्टिम्युलेट कोण करतं? तर ह्याच्यासाठी हॉर्मोन आहे ज्याचं आपण नाव बघितलेलं FSH. इट स्टँड्स फॉर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, जी मेल मध्ये पण तयार होतं आणि फिमेल मध्ये पण तयार होतं. हे गोनेडोट्रोपिन हॉर्मोन आहे, ज्याला म्हणतात GnRH, गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन किंवा फॅक्टर, RF पण म्हणतात. गोनेडोट्रोपिन रिलीजिंग फॅक्टर पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतं, आणि पिट्युटरी ग्लँड FSH तयार करतं, दॅट इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. आणि हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन याला स्टिम्युलेट करतं, आणि याला स्टिम्युलेट केल्यामुळे हे सगळ्या स्टेजेस दिसत आहेत तुम्हाला. सो आता आपण याचं स्ट्रक्चर बघूया. Structure and development of ovary. See, each ovary is compact structure differentiated into a central part called as medulla. Central जो part आहे हा जो blood vessel दाखवला त्याला medulla म्हणतात, and the outer part is called as cortex. हा सगळा part आहे तो cortex, आणि हा part चा medullaचा आहे. So outer cortex, inner medulla. Now the cortex is covered externally by a single layer of germinal epithelial cells. Cortex is covered by, मी आत्ताच सांगितलं, cortex is externally covered by germinal epithelial cells, किंवा त्याला जर्माइनल क्युबॉइडल एपिथेलियल सेल्स म्हणतात, किंवा त्याला प्रायमॉडियल सेल्स असं म्हणतात. जो 2N आहे, 2N म्हणजे डिप्लॉइड आहे. ओके, नाउ द स्ट्रोमा और द लूज कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ द मेडुला हॅज ब्लड वेसल, लिम्फ वेसल्स अँड नर्व फायबर्स. हा जो काय स्ट्रोमा आहे म्हणजे मधला जो पार्ट आहे याला मेडुला म्हणतात, आणि मेडुला म्हणजे स्ट्रोमा. जो स्ट्रोमा कशाने बनला आहे किंवा मेडुला कशाने बनलाय, तर ब्लड वेसल, लिम्फ वेसल अँड नर्व फायबर्सने बनलेला आहे. नाउ द आउटर कॉर्टेक्स इज मोर कॉम्पॅक्ट देन अँड ग्रॅन्युलर. बाहेरचा जो कॉर्टेक्सचा पार्ट आहे कॉम्पॅक्ट असतो आणि तो ग्रॅन्युलर असतो. नाउ इट शो लार्ज नंबर ऑफ टायनी मास ऑफ सेल्स कॉल्ड एज ओव्हेरियन फॉलिकल्स. कॉर्टेक्स मध्ये काय काय आहे, तर कॉर्टेक्स मध्ये सगळे दिसत आहेत ते टायनी मटेरियल आहे, दॅट इज कॉल्ड एज ओव्हेरियन फॉलिकल. हे सगळे फॉलिकल्स आहेत. प्रायमोडियल, प्रायमरी, सेकंडरी सगळे फॉलिकल्स आहेत. नाउ these are collectively formed from the immature ova originating from the cell of the dorsal endoderm of yolk sac. ज्या वेळेला एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होत असते ना, ऍक्च्युअली हे सगळं तयार कधी होतं माहितीये का, बेबी जेव्हा सेकंड मंथची असते, म्हणजे डिलिव्हरी व्हायच्या अगोदर सेकंड मंथ मध्ये ही प्रोसेस चालू होते. फक्त मॅच्युअर्ड एग ही तयार व्हायची प्रोसेस
सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर चालू झाल्यानंतर सुरुवात होते. ऍट दॅट टाइम ते 2 मिलियन्स असतात. देर आर 2 मिलियन्स फॉलिकल्स आर देअर. डिलेव्हरीच्या वेळेला 1 मिलियन होतात आणि सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर होतात त्यावेळेला फक्त 40,000 राहतात आणि मग या 40,000 पैकी एका एका महिन्याला रिलीज होतं. सो ऍक्च्युली हे सगळे तयार कधी होतात, हे जर्मायनल सेल्स वगैरे सगळे कधी तयार होतात, तर ते सेकंड मंथ मध्येच तयार होतात. आणि कोण तयार करतं, तर बघा मी असं तुम्हाला सांगितलेलं की 3 लेअर तयार होतं, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिसोडर्म. त्यातला प्रत्येक लेअर ना प्रत्येक वेगवेगळा ऑर्गन तयार करतात. त्यातला एंडोमेट्रियम जो पार्ट आहे, एंडोमेट्रियम म्हणजे एक्टोडर्म, मिसोडर्म, एंडोडर्म. त्या एंडोडर्मला योगसॅक असते, योगसॅक पासून हे सगळं तयार होतं. आपण गॅस्ट्रोशियम मध्ये बघणार आहोत. द सेल्स मायग्रेट टू गोनॅडल रिजेस ड्युरिंग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होताना हे सगळे मायग्रेट होतात अँड डिवाइड मायटॉटिकली, आणि ते मायटॉटिकली डिवाइड व्हायला लागतात. कोणते योगसॅक कडनं आलेले सेल्स. नाव दिस सेल्स आर कॉल्ड उगोनिया. आता या सेल्सना उगोनिया असं म्हणतात. ओके, सो at the as the oogonia continue to grow in size, they are surrounded by a layer of granulosa cell and form the rudiment of ovarian follicles. याच्या बाजूला सगळे ग्रॅन्युलर सेल्स जमा होतात उगोनीच्या इकडे आणि आणि त्याला आणि ग्रॅन्युलोसा सेल्स तयार होऊन ओव्हेरियन फॉलिकल तयार होतं, ज्याला आपण प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल म्हणतो. नाव द प्रोसेस ऑफ oogenesis स्टार्ट्स. हे फार महत्वाचं आहे. द प्रोसेस ऑफ oogenesis स्टार्ट्स मच बिफोर द बर्थ ऑफ द फिमेल बेबी and by the end of the 12 week म्हणजे साधारण किती आले, 4 आणि 4 3 महिने. the ovary is fully formed. It has more than 2 million primordial follicles. म्हणजे बेबीला दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यामध्ये टोटल 3 मिलियन प्रायमोडियल फॉलिकल्स असतात. बघा, मेल मध्ये स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरच्या नंतर तयार होते, पण फिमेल मध्ये मात्र oogenesisची प्रोसेस ही सेकंड मंथ मध्येच तयार होते. ओके, हा सर्वात डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर आहे जो परीक्षेला विचारतात. डिस्टिंग्विश बिटवीन स्पर्मॅटोजेनेसिस अँड oogenesis असं डिस्टिंग्विश विचारला होता. हा एक पॉइंट याचा देणार. बघा, ही ऍक्च्युअली फिगर आहे ज्यात एकदम क्लिअर कट कळते. आता मी पहिली एक्सप्लेन करतो तुम्हाला, मग आपण बघूया. बघा, पहिल्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण एक्सप्लेन करू, म्हणजे कळेल तुम्हाला. ही पुस्तकात डायग्राम नाहीये हा ही. आता पहिले व्यवस्थित समजून घ्या. बघा, ऍक्च्युली आपण आता काय बघणार माहितीये का, की सिंगल जर्मायनल एपिथिलियल पासून एग कसं तयार होतं. आपण मगाची डायग्राम बघितली. हा जो पार्ट आहे हा सगळा कॉर्टेक्सचा पार्ट आहे, सगळं दिसतंय कॉर्टेक्स आहे. आणि हा जो काय पार्ट आहे ना हा मेडुला आहे, बरोबर, ज्याला आपण स्ट्रोमा असं म्हणतो. हा मेडुला आहे आणि हा सगळा पार्ट आहे हा कॉर्टेक्स आहे. डॉट डॉट पार्ट आणि हे सगळे फॉलिकल दिसतात ते कोण आहेत, तर ते मेडुलाचा पार्ट, कॉर्टेक्सचा पार्ट आहे. नाव ऐका, कॉर्टेक्स इज इंटरनल लाईन बाय सिंगल लेअर ऑफ जर्मायनल एपिथेलियल सेल्स. हे सगळे जर्मायनल एपिथेलियल सेल्स आहेत, दिसत आहेत ते. नाव जर्मायनल एपिथेलियल सेल्स हे सगळे जर्मायनल एपिथेलियल सेल्स आहेत. So cortex is lined by single layer of germinal epithelial cells. Now germinal epithelial cells undergoes proliferation, म्हणजे oogenesis होते. Undergo proliferation to form primary follicles. हे primary follicles तयार होतात. ओके, किंवा त्याला आपण असं म्हणूया, जर्मायनल एपिथेलियल सेल्स फॉर्म मेनी उगोनिया. हे जे काही दिसतंय ना याला ओव्हिगेरस ट्यूब असं म्हणतात. या ओव्हिगेरस ट्यूब मध्ये असंख्य उगोनिया असतात, किंवा हे सगळे उगोनिया आहेत. उगोनिया असलेली नेस्ट आहे म्हणून त्याला एग नेस्ट असं म्हणतात. सो मेड अप ऑफ मेनी उगोनिया. आता असंख्य उगोनिया तयार होतात जर्मायनल एपिथेलियल सेल्स पासून. जर्मायनल एपिथेलियल सेल्स पासून असंख्य उगोनिया तयार होतात. आता या असंख्य उगोनियापैकी एक उगोनिया डिवाइड व्हायचा थांबतो. असंख्य उगोनियापैकी एक उगोनिया डिवाइड व्हायचा थांबतो आणि थांबलेला उगोनिया तयार होतो, त्याला म्हणतात उसाइट. Out of many oogonia, one oogonia stop dividing. One oogonia stop dividing and called oocyte. Okay, and called oocyte. While remaining oogonia get surrounds the oocyte. So याच्या आत दिसतोय तो तुम्हाला oocyte दिसतोय आणि हे बाजूला सगळे सराउंड झालेले oogonia आहे. सराउंड झालेले oogonia आहे. So many out of many oogonia, one of the oogonia stop dividing.
and dividing to form oocyte, and remaining oogonia gets surrounds the oocyte. This structure is called as primary follicle. या स्ट्रक्चरला प्रायमरी फॉलिकल असं म्हणतात. हे दिसतंय ते. दिस इज प्रायमरी फॉलिकल्स. ओके, सो दिस इज प्रायमरी फॉलिकल. हे सगळे दिसतात ते प्रायमरी फॉलिकल्स आहेत. नाव आता जे गोल गोल झालेले सेल्स आहेत किंवा गोल गोल उगोनी आहेत oocyte भोवती, बघा हा सगळा oocyte आहे, हा oocyte आहे, आणि ह्याच्या बाजूला जमा झालेले सगळे सेल्स आहेत ते उगोनी आहेत. आता हे उगोनी आहेत ना, हे उगोनिया फ्लॅटन्ड होतात, उगोनिया फ्लॅट होतात, आणि फ्लॅट झाले की त्याला म्हणतात फॉलिक्युलर सेल्स. काय म्हणतात त्याला? फॉलिक्युलर सेल्स. सो उगोनियल सेल्स बिकम फ्लॅटन्ड. जे उसेच्या सभोवताली सराउंड केलेले आहेत, त्या सराउंड केलेले उगोनिया आता फ्लॅट होतात, आणि फ्लॅट झाले की त्याला म्हणतात फॉलिक्युलर सेल्स. नाउ दिस फॉलिक्युलर सेल्स start divide and divide to form many cell structure which is called as membrana granulosa. याच्यामध्ये असंख्य सेल्स तयार होतात, त्या सेल्सला मेम्ब्राना ग्रॅन्युलोसा असं म्हणतात. या मेम्ब्राना त्याच्या आत oocyte असतो. आता या मेम्ब्राना ग्रॅन्युलोसा मध्ये कॅव्हिटी फॉर्म होते. ओके, हे सगळे मेम्ब्राना ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत, याच्यामध्ये कॅव्हिटी फॉर्म होते, त्या कॅव्हिटीला अँट्रम म्हणतात. कॅव्हिटी फॉर्म झाल्यामुळे हा जो काय एग आहे, हा मध्ये असलेला एग कुठेतरी बाजूला जाऊन सरकतो, कुठेतरी एका बाजूला जाऊन चिकटतो, आणि जो चिकटतो तो जो काय पार्ट आहे, बरोबर ना, तो जो काय पार्ट आहे म्हणजे तो एका साईडला कुठे जाऊन त्याला जाऊन चिकटतो, आणि हा जो काय अँट्रम आहे, अँट्रम मध्ये फ्लुइड आहे, त्याला म्हणतात लिकर फॉलिक्युले. मी परत एकदा रिपीट करतो. जर्मायनल सेल्स मध्ये प्रॉलिफरेशन होऊन खूप उगोनिया तयार होतात, मेनी उगोनिया फॉर्म. आउट ऑफ मेनी उगोनिया वन उगोनिया स्टॉप डिवाइडिंग, and remaining when they stop dividing is called as oocyte. Out of many oogonia, one of the oogonia stop dividing to form oocyte, while remaining oogonia gets surrounds the oocyte. Resultant structure is called as primary follicles. Now the oogonia become flattened and form follicular cells. Now the follicular cells is surrounded by stromatal cells. Follicular cells च्या बाहेर stromatal cells चा अजून एक लेअर होतो. सो आता काय तयार होणार? प्रायमरी फॉलिक्युल मध्ये स्ट्रोमॅटल सेल्स, उगोनिया, आणि उगोनीच्या आत oocyte म्हणजे तो एग आहे. आता काय होतं माहितीये का, हे फॉलिक्युलर सेल्स डिवाइड अँड रिडिवाइड होऊन असंख्य सेल्स तयार करतात. सो असंख्य सेल्स तयार केल्यानंतर आता स्ट्रक्चर कसं मिळणार? सेंट्रल आहे उगोनिया, सेंट्रल आहे oocyte, फॉलिक्युलर सेल्स डिवाइड झालेले असंख्य सेल्स म्हणजे ग्रॅन्युलोसा सेल्स, आणि त्याच्या बाहेर आहेत ते स्ट्रोमॅटल सेल्स. आता हे जे काय फॉलिक्युलर सेल्स आहेत, ज्याला आपण ग्रॅन्युलोसा सेल्स म्हणतो, या ग्रॅन्युलोसा सेल्सच्या आत कॅव्हिटी फॉर्म होते, ज्या कॅव्हिटीला म्हणतात अँट्रम. त्या कॅव्हिटीला म्हणतात अँट्रम. या अँट्रम मध्ये फ्लुइड फॉर्म होतं, ज्याला म्हणतात लिकर फॉलिक्युल नावाचं फ्लुइड तयार होतं. आता हे फ्लुइड तयार झाल्यामुळे आणि कॅव्हिटी फॉर्म झाल्यामुळे अख्ख्या सेलचा साईज वाढते, म्हणजे प्रायमरी सेकंडरी फॉलिकल आहे, ती सेकंडरी फॉलिकलची साईज वाढणार आणि एनलार्ज होणार. कारण आज फ्लुइड तयार झाला आणि कॅव्हिटी तयार झाली. कॅव्हिटी आणि फ्लुइड तयार झाल्यामुळे आता जो सेंट्रलला जो oocyte होता, हा सेंट्रलला असलेला oocyte आपली जागा सरकतो अँड लाईज एक्सेंट्रली, कुठेतरी सेंटर सोडून कुठेतरी दुसऱ्या साईडला जाऊन चिकटतो. आता काय होतं बघा, तो घेऊन येताना ना आपल्या बरोबर थोडेसे ग्रॅन्युलोसा सेल्स पण स्वतःच्या बाजूला जमा करतो. आता जे आतले ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत, म्हणजे उरलेले जे काही ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत, हे जे सगळे ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत, या ग्रॅन्युलोसा सेल्स पासून एगच्या म्हणजे सेकंडरी oocyteच्या बाहेर पहिला लेअर तयार होतो, त्याला म्हणतात करोना रेडिएटा. काल आपण करोना बघितलं, त्याला म्हणतात करोना रेडिएटा. बघा, oocyteच्या सभोवताली पहिला लेअर तयार होतो. ओके, एकच्या किंवा oocyteच्या सभोवताली पहिला लेअर तयार होतो, त्या लेअरला म्हणतात करोना रेडिएटा. हा करोना रेडिएटा कोणापासून तयार होणार? तर ग्रॅन्युलोसा सेल्स जे आहेत, जे आपण हे दाखवले सगळे अँट्रम मध्ये असलेले सगळे, हे सगळे ग्रॅन्युलोसा सेल्स. या ग्रॅन्युलोसा सेल्सची आतली जी लेअर आहे ना, ही आतली लेअर तयार करते, त्या लेअरला म्हणतात करोना रेडिएटा, आणि हा करोना रेडिएटा oocyteच्या सभोवताली जमा होतो. सो थोडक्यात आता oocyteला बाहेरने कव्हरिंग आलं, दॅट इज कॉल्ड एज करोना रेडिएटा. व्यवस्थित आहे का? इट्स अ सेल्युलर लेअर. इट इज मेड अप ऑफ सेल, आणि त्याच्यामध्ये प्रोटोलायटिक एन्झाईम असतं. एवढंच फक्त लक्षात ठेवा. नाव आता जो सेकंडरी oocyte आहे, हा oocyte आहे ना, ह्याला स्वतःचं मेम्ब्रेन आहे. oocyteला स्वतःचं मेम्ब्रेन आहे, त्याला म्हणतात प्लास्मा मेम्ब्रेन. प्रत्येक सेलला स्वतःचं मेम्ब्रेन असतं, इट इज कॉल्ड प्लास्मा मेम्ब्रेन. या प्लास्मा मेम्ब्रेन पासून म्हणजे oocyte
अजून एक लेअर तयार करतो दॅट इज कॉल्ड ॲज झोना पेलुसिडा. हा झोना पेलुसिडा कुठे तयार होतो, तर बाहेरचा जो लेअर आहे करोना रेडिएटा आणि एकचा जो लेअर आहे प्लास्मा मेम्ब्रेन याच्यामध्ये लेअर तयार होतो. म्हणजे आता उसाईडला 3 लेअर तयार झाले. हा उसाईड आहे बघा किंवा त्याला ओवम म्हणतात. या ओवमला 3 लेअर तयार झाले. कोणते कोणते? सर्वात बाहेरचा करोना रेडिएटा जो ग्रॅन्युलोसा सेल पासून तयार झालाय. मधला जो लेअर आहे दॅट इज कॉल्ड ॲज झोना पेलुसिडा जो एगने तयार केलाय म्हणजे ओवमने तयार केलाय. आणि स्वतः एकचा मेम्ब्रेन म्हणजे एकची बाउंड्री दॅट इज कॉल्ड ॲज प्लास्मा मेम्ब्रेन किंवा त्याला दुसरं नाव आहे व्हायटलाईन मेम्ब्रेन. सो एगला स्वतःचं मेम्ब्रेन आहे त्याला म्हणतात व्हायटलाईन मेम्ब्रेन. त्याच्या बाहेर एगने तयार केलेला लेअर आहे दॅट इज कॉल्ड ॲज झोना पेलुसिडा. आणि झोना पेलुसिडाच्या बाहेर लेअर आहे दॅट इज कॉल्ड करोना रेडिएटा जो ग्रॅन्युलोसा सेल्सने तयार केलाय. इथपर्यंत सगळ्यांना कळलं. हे जे काय आता एवढा पार्ट झाल्यानंतर उरलेले जे काय ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत, उरलेले जे ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत ते अजून एक लेअर तयार करतात. पण तो लेअर हा जो काय एग आहे, ओवम आहे, त्या ओवमच्या कुठेतरी एका साईडला जाऊन बसतो, बरोबर, किंवा ओवमच्या एका साईडला कुठे जाऊन तो चिकटतो ज्याच्यावर ओवम लँड होतं, ज्याच्यावरती ओवम बसतं, की ज्याच्यावरती ओवम रेस्ट होतं, बरोबर ना. या लेअरला म्हणतात डिस्कस प्रॉलिगेरस. या लेअरला म्हणतात डिस्कस प्रॉलिगेरस. हा डिस्कस प्रॉलिगेरस आहे. सो दिस लेअर इज कॉल्ड ॲज डिस्कस प्रॉलिगेरस. ओके, बघा ओवमला स्वतःचं लेअर आहे. ओवमला स्वतःचं लेअर आहे त्याला व्हाईटलाईन मेम्ब्रेन म्हणतात. त्याच्या बाहेरचा लेअर आहे त्याला झोना पेलुसिडा म्हणतात. त्याच्या बाहेरचा लेअर आहे त्याला करोना रेडिएटर म्हणतात. असा सगळा तयार असलेला सेकंडरी ओसाइट कुठेतरी एका साईडला चिकटतो. पण तो चिकटण्याच्या अगोदर सेल्स वरती चिकटतो. कुठल्या सेल्स वरती? तर ग्रॅन्युलोसा सेल्सने तयार केलेले अजून एक लेअर आहे. पण तो लेअर कुठेतरी एकाच साईडला येऊन चिकटलेलं असतं आणि त्या लेअर वरती हा सेकंडरी ओसाइट जाऊन बसतो. ह्याला ना जर्म हिल असं म्हणतात. जर्म हिल इज द सेल्स ऑफ और मास ऑफ सेल्स वेअर द सेकंडरी ओसाइट रेस्ट. सेकंडरी ओसाइट ज्याच्यावरती रेस्ट होतं, ज्याच्यावरती बेस होतं, बरोबर, ज्याच्यावरती बसतं, तो जो लेअर आहे दॅट इज कॉल्ड ॲज डिस्कस प्रॉलिगेरस. सो हा डिस्कस प्रॉलिगेरस आहे जो एकाच साईडला आहे, ज्याला आपण जर्म हिल म्हणतो. त्याच्या बाहेर एकचा सर्वात बाहेरचा लेअर आहे दॅट इज कॉल्ड करोना रेडिएटा. त्याच्या आतला लेअर आहे त्याला म्हणतात झोना पेलुसिडा. आणि एकदम आत उसाइट आहे ज्याला स्वतःचं लेअर आहे दॅट इज कॉल्ड ॲज व्हाईटलाईन मेम्ब्रेन. सो एकचं स्वतःचं मेम्ब्रेन व्हाईटलाईन मेम्ब्रेन, मग झोना पेलुसिडा, मग करोना रेडिएटा आणि अख्खच्या अख्खं सेकंड ओसाइट ज्याच्यावरती बसलंय, ज्याच्यावरती रेस्ट झालाय, तो म्हणजे डिस्कस प्रॉलिगेरस. सो डिस्कस प्रॉलिगेरस ग्रॅन्युलोसा सेल्सच तयार करतो आणि करोना रेडिएटा हा पण डिस्कस प्रॉलिगेरस तयार करतो. सो आता हे जे काय हे झाला, हा पूर्ण पार्ट झाला. आता आपण इथे कसं बघितलेलं की इथं स्टोमॅटल सेल्स असतात. हे स्टोमॅटल सेल्स जे आहेत बाहेरचं कव्हरिंग, एकदम बाहेरचं कव्हरिंग, हे आता इकडे काय होतं माहिती का, डिफरन्शिएट होतं आणि 2 लेअर तयार करतो. कोणाच्या बाहेर? तर या फॉलिकलच्या बाहेर हे 2 लेअर तयार करतो. आत काय संबंध नाही, बाहेर लेअर 2 तयार करतो. कोणकोणते? आउटर थिका एक्सटर्ना आणि इनर थिका इंटरना. मग आता कोणकोणते लेअर तयार झाले बघा. फॉलिकलच्या बाहेरचा लेअर थिका एक्सटर्ना, फॉलिकलच्या आतला लेअर थिका एक्सटर्ना, नंतर हे सगळे ग्रॅन्युलोसा सेल्स, त्याच्यानंतर अँट्रम, त्याच्यानंतर करोना रेडिएटा, मग झोना पेलुसिडा, मग उसाइट, उसाइटच्या स्वतःचा म्हणजे ओवमचा स्वतःचा लेअर व्हाईटलाईन मेम्ब्रेन आणि ज्याच्यावरती ओवम बसलाय तो जर्मिल. अशा सगळ्या रिझल्टंट स्ट्रक्चरला म्हणतात मॅच्युअर्ड ग्राफेन फॉलिकल. हे सगळं मॅच्युअर्ड ग्राफेन फॉलिकल 14व्या म्हणजे 13व्या दिवशी पर्यंत तयार होतं आणि 14व्या दिवशी या मॅच्युअर्ड ग्राफेन फॉलिकल मधनं फक्त हा जो काय सेकंडरी ओसाइड आहे, सेकंडरी ओसाइड म्हणतो आपण, किंवा याला ओवम, हे ओवम फक्त बाहेर पडतं. मग ओवम बाहेर पडतं म्हणजे काय येतं, तर एग, झोना पेलुसिडा आणि करोना रेडिएटा एवढंच फक्त बाहेर येतं. हे जे काय बाहेर येतं त्याला आपण म्हणतो सेकंडरी ओसाइड, याला सेकंडरी ओसाइड असं म्हणतात. बाकी उरलेला जो काय पार्ट आहे एंट्रम, हा रिकामी एंट्रम तसाच राहतो. सॉरी, रिकामी ग्राफेन फॉलिकल आहे तसंच राहतं. सो रिकामी ग्राफेन फॉलिकल तसंच राहणार, फक्त त्यातला सेकंडरी ओसाइड बाहेर पडतो प्रत्येक 14व्या दिवशी. या प्रोसेसला ओव्युलेशन असं म्हणतात. रिलीज ऑफ एग फ्रॉम दी ओव्हरी इज कॉल्ड एज ओव्युलेशन विच इज टेक्स प्लेस 14th डे ऑफ सायकल and only egg is released. That egg is called as secondary oocyte. secondary oocyte चं स्ट्रक्चर असं आहे. secondary oocyte म्हणजे एग ज्याला स्वतःचा मेम्ब्रेन आहे, व्हाईटलाईन मेम्ब्रेन, त्याच्या बाहेर कव्हरिंग आहे झोना पेलुसिडा, त्याच्या बाहेर कव्हरिंग आहे करोना रेडिएटा. एवढाच पार्ट फक्त बाहेर पडतो. तर एम्प्टी फॉलिकल जे आहेत
एम्प्टी फॉलिकल्स, ग्रॅफाइट फॉलिकल्स आहेत, त्यांचं कन्व्हर्जन कॉर्पस ल्युटियम मध्ये होतं. त्यांचं कन्व्हर्जन कॉर्पस ल्युटियम मध्ये होतं. आता कॉर्पस ल्युटियम मध्ये झाल्यानंतर हा एग बाहेर पडला 14व्या दिवशी, बाहेर पडल्यानंतर जातो फेलोपियन ट्यूब मध्ये. फेलोपियन ट्यूब मध्ये गेल्यानंतर त्याला 72 तास, बरोबर ना, त्याचा स्पॅन आहे राहायचा, म्हणजे सॉरी 36 आवर्स त्याचा स्पॅन आहे जिवंत राहायचा. या फेज मध्ये जर फर्टिलायझेशन झालं, म्हणजे याच्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्स झाला आणि स्पर्म फेलोपियन ट्यूब मध्ये येऊन एक बरोबर फर्टिलाइज झाला. बघा, दोन पॉसिबिलिटी आहे, एक तर एक फर्टिलाइज होणार किंवा एक तर एक फर्टिलाइज होणार नाही. जर एक फर्टिलाइज झाला, हा फेलोपियन ट्यूब मध्ये येणार, फेलोपियन ट्यूब मध्ये स्पर्म बरोबर फर्टिलाइज झाला, तर हे जे काय कॉर्पस ल्युटियम आहे, हे कॉर्पस ल्युटियम कन्वर्ट होतं टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड मध्ये, आणि ही कॉर्पस ल्युटियम टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड म्हणून काम करते आणि रिलीज करते प्रेग्नन्सी हॉर्मोन. त्या प्रेग्नन्सी किंवा बर्थ हॉर्मोन, ज्याचं नाव, नॉट बर्थ हॉर्मोन, सॉरी, प्रेग्नन्सी हॉर्मोन, अँड नेम ऑफ द प्रेग्नन्सी हॉर्मोन इज प्रोजेस्ट्रॉन. प्रोजेस्ट्रॉन रिलीज केलं जातं. हे प्रोजेस्ट्रॉन रिलीज केल्यामुळे होतं काय, तर प्रोजेस्ट्रॉनचे दोन पार्ट आहेत, प्रोजेस्ट्रॉनचे दोन फंक्शन्स आहेत. पहिलं फंक्शन किंवा एकच फंक्शन आपण लक्षात घ्या. पहिलं फंक्शन असं आहे, पुढे बघू आपण. हा प्रोजेस्ट्रॉन काय करतो माहिती का, ब्लड मध्ये त्या प्रोजेस्ट्रॉनची लेवल वाढते. वाढलेली प्रोजेस्ट्रॉनची लेवल पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करते की एफएसएच ची ऍक्टिव्हिटी स्टॉप करा. प्रोजेस्ट्रॉन ब्लड मध्ये वाढलं. प्रोजेस्ट्रॉन कधी वाढणार ब्लड मध्ये, एक फर्टिलाइज झाल्यानंतर. एक फर्टिलाइज झालं तर कॉर्पस, हे बघा, कॉर्पस ल्युटियम तयार होतच, फक्त कॉर्पस ल्युटियम फंक्शनल व्हायचं का नाही व्हायचं हे कशावर डिपेंड करतं, तर या एकच्या फर्टिलायझेशन वर करतं, डिस्चार्ज झालेल्या ओव्हम वरती, ज्याला सेकंडरी ओसाइड असं म्हणतात, याच्यावरती डिपेंड करतं. हे जर फर्टिलाइज झालं तर कॉर्पस ल्युटियम टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड म्हणून काम करते आणि फर्दर डेव्हलपमेंट करायला, म्हणजे जी काही युटेरस असते, युटेरसचं आतला वॉल एकदम वॉस्क्युलर करते, मोर कम्फर्टेबल कुशन टाईप करते की येणाऱ्या एम्ब्रियोला काय लँड व्हायला पाहिजे म्हणून, म्हणजे पुढची डेव्हलपमेंट होते. मग हे प्रोजेस्ट्रॉन काय करतं, प्रोजेस्ट्रॉन वाढलेली प्रोजेस्ट्रॉनची लेवल एफएसएच ची ऍक्टिव्हिटी बंद करून टाकतं. म्हणजे जे पिट्युटरी ग्लँड मधनं एफएसएच येतंय, बरोबर ना, दर महिन्याला, ते एफएसएच ऍक्टिव्हिटी बंद झाली. आता एफएसएच ऍक्टिव्हिटी बंद झाली की जर्मायनल एपिथेलियल सेल्स प्रॉलिफरेशन होणार नाही, म्हणजे पुढचं हे कंटिन्यूस होणार नाही. हे कंटिन्यूस झालं नाही म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल येणार नाही. म्हणून डिस्कंटिन्युएशन ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज द इंडिकेशन ऑफ प्रेग्नन्सी. ऑब्विसली डिस्कंटिन्युएशन होतं बऱ्याच फिमेल मध्ये, हा, पण डिसीज, पण ह्याला अजून एक भाग असतो, मेल फिमेल एकत्र आलेले असतात, म्हणजे त्या फिमेलला माहित असतं की आपलं सेक्शुअल इंटरकोर्स झालाय, कॉप्युलेशन झालंय, म्हणजे फर्टिलायझेशन चान्सेस आहेत. जर विदाउट एनी फर्टिलायझेशन, विदाउट सेक्शुअल इंटरकोर्स, विदाउट मेल फिमेल एकत्र आल्यानंतर जर मेन्स्ट्रुअल सायकल डिस्कंटिन्यू होत असेल तर तो हॉर्मोनल किंवा तो दुसरा कुठला प्रॉब्लेम असू शकतो, इट इज नॉट रिलेटेड विथ द फर्टिलायझेशन. सो हे पक्क लक्षात ठेवा, एक फर्टिलाइज झाल्यानंतरच जर एक इट्स अ इंडिकेशन अँड नॉट 100% इंडिकेशन. ही काही कन्फर्मेटरी टेस्ट नाहीये, कन्फर्मेटरी टेस्ट पुढे करावी लागते, त्याला HCG असं म्हणतात, ती पुढे बघूया. पण हे प्रायमरी इंडिकेशन असतं, म्हणजे एखाद्या फिमेल आता 5 तारखेला सायकल येणार आहे, म्हणजे मेन्स्ट्रुअल फ्लो होणार आहे, तर तो येत नाही, तो पुढे पुढे जातो आणि येतच नाही. येत नाही याचा अर्थ इट्स अ इंडिकेट दॅट अलॉंग विथ दॅट देर आर सम पॅरल सिम्पटम्स, प्रेग्नन्सीच्या पॅरल सिम्पटम्स पण दिसायला लागतात त्याच वेळेला, से नॉशिया, वॉमिटिंग अँड ऑल दिस थिंग. सो असं जर असेल, हे कशामुळे होतं, दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ इन्क्रीज लेवल ऑफ प्रोजेस्ट्रॉन. प्रोजेस्ट्रॉनची लेवल ब्लड मध्ये वाढते. जर एक फर्टिलाइज झाला नाही, इफ एग इज नॉट फर्टिलाइज, जर एक फर्टिलाइज झाला नाही, इफ एग इज नॉट फर्टिलाइज, देन हा जो काय कॉर्पस ल्युटियम आहे, ह्याचं कन्व्हर्जन कॉर्पस अल्ब्युकन्स मध्ये होतं. याचं कन्व्हर्जन कॉर्पस अल्ब्युकन्स मध्ये होतं, आणि हे कॉर्पस अल्ब्युकन्स मध्ये झालं, दॅट इज अ व्हाईटिश मास, की ते डिजनरेट होतं. आता इथं काय होणार आहे माहितीये का, प्रोजेस्ट्रॉनची लेवल खाली गेली, कारण एक फर्टिलाइज झाला नाहीये. प्रोजेस्ट्रॉनची लेवल खाली गेलेली प्रोजेस्ट्रॉनची लेवल काय करते, तर पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करते, काय तयार करायला, एफएसएच तयार करायला, आणि एफएसएच तयार झाल्यामुळे परत पुढच्या महिन्याला सायकल चालू होते. So अशा रीतीने हे आपण टीएस ऑफ ओव्हरी बघितली. आता आपण ते एक्सप्रेशन बघणार आहे. हे मी तुम्हाला इंट्रोडक्शनरी पार्ट सांगितलं की कसं होतं ऍक्च्युअली. काय डाऊट आहे का याच्यात? काही डाऊट आहे का? का वन्स मोर मिळणार आहे मला परत? वन्स मोर हवाय का? मला समजलंय का परत सांगायला पाहिजे?
अरे सुन्न झालात काय म्हणजे हे पाठवा. वन्स मोर मिळालं मला, व्हेरी गुड. बर, हे बघा, ही टीएस ऑफ ओव्हरी आहे. त्या टीएस ऑफ ओव्हरीचा बाहेरचा जो पार्ट आहे, बरोबर ना, त्या बाहेरच्या पार्टला म्हणतात कॉर्टेक्स. हा सगळा कॉर्टेक्सचा पार्ट आहे. हा सगळा दिसतो तो कॉर्टेक्सचा पार्ट आहे, जो डॉट डॉट दिसतो तो. आणि हे मॅगी सारखे पार्ट दिसतात ना, मॅगी सारखे, आता तुमच्या लक्षात येईल, मॅगी सारखे, हा सगळा मेडुलाचा पार्ट आहे. दिस पार्ट इज मेडुला अँड दिस पार्ट इज कॉल्ड कॉर्टेक्स. फॉरगेट इट. मेडुलामध्ये काय असतं, तर मेडुलामध्ये नर्व सेल्स असतात, ब्लड वेसल्स असतात आणि कनेक्टिव्ह टिश्यू असतात. कॉर्टेक्स मध्ये काय असतं, कॉर्टेक्सला लाइनिंग असतो, आणि हा जो लाइनिंग आहे हा जर्माइनल एपिथेलियल सेल्सचा लाइनिंग आहे. व्यवस्थित आहे का? आता हा फिगर कडे बघा. जर्माइनल एपिथेलियल सेल्स मध्ये डिव्हिजन होते. जर्माइनल एपिथेलियल सेल्स अंडरगोज प्रॉलिफरेशन. प्रॉलिफरेशन म्हणजे ते डिवाइड अँड रिडिवाइड. जर्माइनल सेल्स डिवाइड अँड रिडिवाइड होतात. ही जी अख्खी प्रोसेस आहे जी एग मध्ये होते त्याला oogenesis म्हणतात. हे डिवाइड अँड रिडिवाइड होऊन ना असंख्य मेनी उगोनिया तयार होतात. मेनी उगोनिया तयार होतात. आता हे उगोनिया तयार कोणापासून होतात? जर्माइनल सेल्स पासून होतात, ज्याला प्रायमोडियल सेल्स म्हणतात. हे कोणामुळे होतात? ते हे होतात हॉर्मोनमुळे. द नेम ऑफ द हॉर्मोन इज कॉल्ड FSH. त्याला म्हणतो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, जी पिट्युटरी ग्लँड रिलीज करते. आता बघा, असंख्य उगोनिया तयार झालेत. इथं बघा, हे असंख्य उगोनिया तयार झालेत. या असंख्य उगोनियापैकी एक उगोनिया, असंख्य उगोनियापैकी एक उगोनिया डिवाइड व्हायचं थांबतो. हे सगळे डिव्हिजन होत असते यांच्यामध्ये, पण सगळे डिवाइड होत नाहीत. आता काय होणार माहितीये का, एक उगोनिया डिवाइड व्हायचं थांबणार. जो डिवाइड व्हायचा थांबतो तो एक उगोनियाला आता आपण म्हणतो उसाइट, किंवा त्याला म्हणतात एग, EGG, एग किंवा ओवम. So out of many oogonia, one oogonia stop dividing and form egg or oocyte, okay, or ovum. तर उरलेले जे काही उगोनिया असतात ते ह्या एगच्या सभोवताली सगळे गोळा होतात. उरलेले उगोनिया आहेत ते सगळे एगच्या सभोवताली गोळा होतात. हे बाकी एग नेस्ट वगैरे तयार होते, हे सगळं लक्षात ठेवा नुसतं काय होतं. इतकं खरं इकडनं सगळं इथपासून हे सगळं ही स्टेज आहे सगळी अशी येते. ओके, या स्ट्रक्चरला म्हणतात. आता बघा काय होणार, म्हणजे उसाइट आहे आणि उसाइटच्या बाजूला सगळे कोण आहेत? उगोनिया आहेत. या उगोनियाच्या बाहेर अजून एक लेअर डॉट 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 लेअर तयार होतो, दॅट इज कॉल्ड एज स्ट्रोमॅटल सेल. आता हे जे काय उसाइटच्या बाहेर, हे जे काय उसाइटच्या बाहेर उगोनिया आहेत, हे गोल आहेत ना, ते फ्लॅट होतात. ते फ्लॅट होऊन डिवाइड व्हायला तयार होतात. जेव्हा ते फ्लॅट होतात तेव्हा त्याला आता म्हणतो फॉलिक्युलर सेल्स. म्हणजे उगोनिया सेल्सचं कन्व्हर्जन होणार फॉलिक्युलर सेल्स. ह्या सगळ्या रिझल्टंट स्ट्रक्चरला म्हणतात प्रायमरी